नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अ, आमच्या एनजीओ विषयी आधी थोडक्यात इंट्रोडक्शन देतो, नंतर आजच्या आपल्या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया. अ, आमचं एनजीओ गेले 11 वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे. आमच्या एनजीओचं जे मुख्य तत्व आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. आम्ही ग्रामीण विकास असेल, त्यासोबत पर्यावरण, शिक्षण, शेती आणि शेतीविषयक उद्योग याविषयी आमचं एनजीओ काम करतं. आणि त्यासोबतच आम्हाला जी 11 वर्ष झाले ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून ही संधी मिळते हे सगळं करण्याची, तर निश्चितच आमच्या एनजीओला याबद्दल अभिमान मिळतो. आमच्या एनजीओ ची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. क्षणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन माध्यमाच्या ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. अगदी ग्रामीण विकासापासून तर अ, अगदी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, आणि त्या काळात जे सर्व लोक मोबाईल, टीव्ही, कम्प्युटरच्या स्क्रीनवर जास्त वेळ घालवत होते, तर त्यावर कंट्रोल कसा करावा यासाठी आमच्या एनजीओने पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप पण घेतले ऑनलाईनच्या माध्यमातून. यासोबतच शेतीचे वेगवेगळे प्रकार, जसं योगिक शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, अ, नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, मिलेट फार्मिंग असेल, अशा विविध शेतीचे प्रकाराचे पण आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईन स्वरूपात, आणि त्यातनं खूप लोकांना फायदा झाला. आणि आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यातून मिळाल्या. आज आपण ज्या वेबिनार साठी जमलो आहोत, संवाद सारखी, त्याविषयी मी थोडक्यात सांगतो, मग आपण आज पुढे जाऊया. संवाद सारथी व्याख्यान मला सुरू करण्याच्या आधी आमच्या पूर्ण एनजीओचे डिरेक्टर्स लोकांनी खूप लोकांशी चर्चा केली, आणि असं जाणवलं की असं काहीतरी प्लॅटफॉर्म किंवा असं काहीतरी प्रकल्प आपल्याला सुरू करता येईल की ज्यात सतत संवाद असेल आणि त्या संवादातून एकमेकांना समजून घेता येईल. तर पूर्ण चर्चेअंती असं ठरलं, 15 ऑगस्ट 2022 ला आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेचं
आयोजन करायचं ठरवलं. आणि औचित्य होतं आपल्या भारताच्या 75व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त. आणि त्या दिवशी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि तेव्हा जाणवलं की जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनात रोजचाच खूप संघर्ष असतो. ते जीवन जगत असताना त्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करतात. आपल्यातल्या ज्या पण काही उणीवा आहेत त्या ओळखून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं करत असताना आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग ते सतत रोज करत असतात. आणि हे सगळं करत असताना जेव्हा या सगळ्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात जेव्हा स्पर्धा करावी लागते, ते स्वतःशी तर स्पर्धा करतातच, इतरांशी पण करतात. कधी कधी त्या लोकांसोबत किंवा त्या लोकांच्या पुढे जाण्याचा निश्चितच ते प्रयत्न करत असतात. आणि निश्चितच आज आपण 99व्या वेबिनार मध्ये आहोत. आणि आपल्या या सगळ्या आतापर्यंतचे जेवढेही महानुभाव येऊन गेले, त्या सर्वांचं त्यांच्या क्षेत्रात असलेलं कर्तृत्व हे खूप मोठं आहे. एक प्रकारे ते त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहे. आणि आम्हाला नेहमीच वाटतं की इथं आम्ही जे पण आजपर्यंत महानुभाव येऊन गेले त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्या, त्यातनं शिकलो. आणि आमच्या एनजीओला हे इतर सोबत शेअर करण्यासाठी जी संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आमच्या एनजीओला याचा अभिमान वाटतो. एवढं बोलून मी आजचे आपले वक्ते प्रदीप कुमार सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. आणि आपल्या सोबत जुळलेले निरंजन जाधव सर, अशोक म्हणाचे सर यांचं देखील स्वागत करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी पुष्प 99 आज गुंफले जात आहे. मित्रांनो, ब्रिटिश काळामध्ये शहराच्या मध्यभागी एक दगड ठेवला जात असे व त्या ठिकाणापासून अंतर मोजले जात होते. तर त्या दगडापासून 0 मैल असं त्याला म्हटलं जात असतं. म्हणजे मी हे का सांगते आहे, तर मैलाचा दगड याचा शब्दशः अर्थ इथे न घेता आपण की यशाचा परमोच्च शिखर असं आपल्याला घेता येईल. आपण यशस्वी होण्यासाठी जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नास यश प्राप्ती होऊन आपण समाधानाचे शिखर गाठतो. सर्व इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान जिथे मिळते व आता पुढे काही नको अशी भावना जागृत होते, अशी स्थिती म्हणजे त्या स्थितीला मैलाचा दगड असे म्हणतात. असे मी का म्हणते आहे, तर संवाद सारथी हे आपलं वेब संवाद जे सत्र आहे त्याचं पुष्प 99 आज गुंफले जात आहे. आणि आपण मैलाचा दगड एक पार केला आहे संवाद सारथीने. तर त्या निमित्ताने हे थोडंसं सांगावंसं वाटलं, इतकंच. तर संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 99 गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत आज क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील आपले वेगळे स्थान निर्माण करणारे वसई येथील आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू तसेच अल्ट्रा मॅरेथॉन रनर एथलेटिक अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय प्रदीप राजाराम कुंभार सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण BS अप्लाइड आर्ट मध्ये सरांचं शिक्षण झालेलं आहे. तसेच सरांनी मास कम्युनिकेशन मध्ये MBA देखील केलेला आहे. आणि सर सध्या प्रायव्हेट सर्व्हिस एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह मध्ये सर सध्या कार्यरत आहेत. सरांना अनेक बक्षिसे सरांना मिळालेले आहेत. अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेले आहेत. त्यातल्या काही उल्लेखनीय पुरस्कार मी येथे सांगू इच्छिते. तर सर ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन वर्ष 2022च्या क्रीडा क्षेत्रामध्ये सरांना उत्कृष्टतेसाठी सरांना मुंबई भूषण पुरस्काराने सरांना सन्मानित केले. तसेच नारी शक्ती सन्मानाने देखील सरांना 2022 रोजी सन्मानित करण्यात आले. तसेच कोलकाता देखील 2022 मध्ये सरांना गौरव पुरस्कार म्हणजे गुणवंता मध्ये सरांना पुरस्कार सरांना देण्यात आला. तर सरांचे जे छंद आहेत ते धावणे, सायकलिंग करणे हे सरांचे छंद आहेत.
आणि सरांचे सध्या म्हणजे सर नॉर्थलँड क्रॉसिंगचे प्रशिक्षण सर सध्या घेत आहे. आणि सर सामाजिक कार्यामध्ये देखील सर सक्रिय सहभागी सर असतात. तर असे हे आजचे जे आपले वक्ते आहेत, माननीय प्रदीप राजाराम कुंभार सर, प्रदीपच्या लखलखीत जीवनाचा यशोगाथा या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपले आजचे वक्ते प्रदीप सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा. नमस्कार. संकल्प फाउंडेशन आणि विशाल सर, मला तुम्ही वक्ते म्हणून बोलून मोठी संधी दिलीत त्याबद्दल आभारी आहे. अच्छा, माझा परिचय म्हणलं तर मी प्रदीप कुंभार. माझं मूळ गाव बागणी, जिल्हा सांगली. आणि माझं सगळं बालपण जे आहे ते सगळं सातारमध्ये झालं. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण सातारमध्ये झालं. माझे वडील सातारा सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून काम करत होते. त्यामुळं त्यांची नेहमीच बदली असायची. तर म्हणजे सातारा जिल्ह्यामध्येच गोंदवले, दहिवडी वगैरे अशा ठिकाणी वडिलांची सर्व्हिस असायची. मग सातारमध्येच माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी कोल्हापूरला अप्लाइड आर्टसाठी ऍडमिशन घेतलं. मग कोल्हापूरला माझं शिक्षण झालं. नंतर मुंबईला आलो. नंतर जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकलो. असं करत नंतर ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये माझं 16-17 वर्ष मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम केली, की ज्या नामांकित कंपन्या आहेत, ओगलवियन मेथड, मॅकॅन, बेट्स. तर ह्या कंपन्यांमध्ये मी कामं केली. आणि नंतर जरा लक्षात आलं की नुसतं नुसतं म्हणजे ऍड एजन्सीमध्ये बॅकएंडला रोल करण्यापेक्षा आपल्याला थोडंसं पुढे काहीतरी करायला पाहिजे. नंतर मग मी मास कम्युनिकेशन मध्ये मी MBA केलं. आणि नंतर ज्या वेळेला हे रिलायन्स ADAG ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्री हे दोघे, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी ज्या वेळेला स्प्लिट झाले, तर त्यावेळेला मला माझ्याच एका अकाउंट डायरेक्टरनी मला अपॉर्च्युनिटी दिली आणि मी रिलायन्स कॅपिटलला ॲज अ ब्रँड मॅनेजर म्हणून जॉईन झालो. आणि तिकडे माझा कॉर्पोरेट प्रवास चालू झाला. आता स्पोर्ट्स बद्दल सांगायचं झालं तर लहानपणी मी मलखांब वगैरे खेळत होतो 10वी पर्यंत. त्याच्यानंतर कॉलेजला गेलो, नंतर मग मलखांब वगैरे सगळं सुटलं. आणि त्याच्यानंतर मग हेच कॉलेज आणि जॉब. मग कॉलेज संपल्यानंतर इकडेच ऍड एजन्सीमध्ये लागून नंतर MBA केलं. असा सगळा प्रवास चाललेला होता. आणि नंतर रिलायन्स नंतर मी IDBI ला जॉईन झालो. IDBI फेडरल लाईफ इन्शुरन्स. आणि तिकडे मला ऍक्च्युली रनिंगसाठी म्हणजे आमचे CEO म्हणून होते, ते 42 किलोमीटर रन करायचे. त्यांना इम्प्रेस होऊन मी मॅरेथॉन पळायला सुरुवात केली. अरे, आणि ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. 42-44 वर्षाचे होते. आणि ते आपलं वर्ल्ड गेटवे ऑफ इंडिया टू सी लिंक आणि परत पुन्हा गेटवे ऑफ इंडिया असं 42 किलोमीटरचं रन करून करायचे. आणि त्यावेळेला मी पहिली 7 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन म्हणजे स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉन त्यावेळेला होती. आता ती टाटा मुंबई मॅरेथॉन झाली. तर त्यामध्ये मी ड्रीम रन मध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि 6 किलोमीटरची ती जस्ट आपलं वॉक करत ती मॅरेथॉन मी पूर्ण केली. आणि त्यावेळेला आमचे जे CEO साहेब ज्यांचा मी उल्लेख केला, तर ते सीलिंग करून मरीन ड्राईव्हला सीलिंग करून ते परत येत होते. आणि अपोजिट साईडने आम्ही चाललो होतो आणि ते फिनिश करायला उलट्या साईडने चालले होते. आणि मी त्यांना चेअर केलं. त्यावेळेला माझ्या मनात असं हे गेलं की अरे, हे जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत. मग दुसऱ्या वर्षी मी जर असं प्रॅक्टिस केलं आणि 21 किलोमीटरला डायरेक्ट मी पार्टिसिपेट केलं. आणि तिथून माझा प्रवास चालू झाला. आणि 21 किलोमीटर मी त्यावेळेला 2 तास 40 मिनिटांमध्ये मी पूर्ण केली पहिली मॅरेथॉन. आणि त्यावेळेला आपलं कळालं की अरे, आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे, आपण करू शकतो. आणि तिथून माझा मग हा मॅरेथॉनचा प्रवास चालू झाला.
मग 21 झाली. 21 झाल्यानंतर मग म्हणजे तो छंदच म्हणजे हे झाला. आज 21 झाली, नंतर 42, नंतर 100 किलोमीटर अल्ट्रा केल्या, 50 किलोमीटर केल्या. त्याच्यानंतर मग 12 स्टेडियम रन केलं. नॉनस्टॉप स्टेडियम रन पळायचं असतं. अल्टरनेटिव्ह एक एक तासाला अँटी क्लॉक तुम्हाला पळायचं असतं ते. अं, असं स्टेडियम रन केलं. आणि 2018 मध्ये मी ट्रायथलॉन साठी प्रिपरेशन चालू केलं. सो ट्रायथलॉन मध्ये बेसिकली स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग, तर ह्या गोष्टी असतात. मग आता मॅरेथॉन झालं. मॅरेथॉन 100 किलोमीटर धावलो. मुंबई पुणे मी 160 किलोमीटर धावलो. पिंक्याथॉन ग्रुपमध्ये मी त्या ह्याचा पेसर होतो. आता रनिंग तर एवढं झालं, आता पुढे काय? नंतर मग मी सायकलिंग मध्ये घुसलो. मग सायकलिंग मध्ये BRMs करायला सुरुवात केली. मग 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर. मग सायकलिंग केल्यानंतर मग एक दिवशी असंच सातारा हिल मॅरेथॉन मी 21 किलोमीटर पळत होतो. आणि त्यावेळेला आपले कृष्णप्रकाश आयजी मला त्यावेळेला त्या मॅरेथॉन मध्ये भेटले. आणि मला 13-14 किलोमीटर वरती असा एक पायाला क्रॅम्प आला होता. आणि त्यावेळेला ते मागून येऊन मला म्हटले, अरे चलो कमॉन मुंबई, काय झालं? तर मी पर्सनलीच माझं टी शर्ट घातलेलं होतं, ते नावाने हाक मारलं. म्हणजे त्यांनी प्रदीप लिहिलेलं होतं त्याच्यावरती, कमॉन म्हणून. म्हणे त्यांनी मला मग पुश करत ती मॅरेथॉन मी त्यावेळेला 2 तास 10 मिनिटांमध्ये संपवली. आणि नंतर मला माहित नव्हतं ते आयजी कृष्णप्रकाश कमिशनर होते ते. मॅरेथॉन फिनिश केल्यानंतर आम्ही स्ट्रेचिंग वगैरे करून आलो, तर त्यांच्याबरोबर सगळेजण मुलं सेल्फी वगैरे काढत होते. तर मग मी म्हटलं, सर थँक्यू म्हणायला गेलो मी त्यांना, की सर तुम्ही मला पुश केलं आणि मी म्हणजे फिनिश करू शकलो, नाही तर मी 2 तास 30 मिनिटाच्या नंतरचं माझं टायमिंग आलं असतं. आणि असं झाल्यानंतर मग ते मला म्हणले, म्हणलं सर मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कोण? तर म्हणे, अरे मी आयजी कृष्णप्रकाश सिंग, VIP सिक्युरिटी मुंबई, करून सांगितलं. मग आमचं बोलणं असंच चालू झालं. मग अरे तू कुठे राहतो, काय राहतो? तर म्हणलं मी वसईला राहतो. अरे मग तुमचा स्विमिंगचा ग्रुप आहे का? तर म्हणलं हो आहे. तर आम्ही इकडे, मी वसईलाच राहतो, तर माझ्या बाजूला समुद्र किनारा आहे आणि कळम म्हणून हे आहे, बीच आहे. तर तिकडे आम्ही नॉर्मली स्विमिंगचं प्रॅक्टिस करतो. मग ते आले इकडे, पण त्यांनी अल्ट्रामॅन साठी त्यावेळेला प्रॅक्टिस केली. आणि त्यांच्यामुळे मी स्विमिंग साठी म्हणजे हे झालं. पण लहानपणी छोटा असताना स्विमिंग करायचो, पण असं टेक्निकली असं एवढं स्विमिंग काय माझं नव्हतं त्यावेळेला. आणि झालं, मग स्विमिंग करायला लागलो. आणि नंतर म्हणलं चला आता मग आयर्नमॅनला. नंतर मग मी मलेशिया आयर्नमॅन साठी मी रजिस्टर केलं. 2018 मध्ये नोव्हेंबर 17 माझा आयर्नमॅनचा इव्हेंट मलेशियाला होता. माझं फ्लाईट बुकिंग केलं मी, अकोमोडेशन, इव्हेंटचं रजिस्ट्रेशन. आणि माझं प्रिपरेशन 6-7 महिने मी प्रिपरेशन करत होतो. त्याच्यामध्ये ह्या आयर्नमॅन मध्ये साधारण 3.9 किलोमीटर स्विमिंग असतं, 180 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 42 किलोमीटर रन असतं. तर हे तुम्हाला 17 तासाचा कट ऑफ मध्ये तुम्हाला फिनिश करायचं असतं. आणि ते करत असताना मी त्याच्या अगोदर हे बँगलोरला एक 4 आणि 5 ऑगस्टला मी 24 आवर्स स्टेडियम रन करून आलो. की म्हटलं 17 तास तिकडे आपल्याला इंडुरन्स ठेवायचा आहे, तर चला एक स्टेडियम रनला पार्टिसिपेट करू. आणि स्टेडियम रन त्यावेळेला मी केलं. तेव्हा स्टेडियम रन मध्ये 138 किलोमीटर 24 आवर्स मध्ये कव्हर करून तो एक म्हणजे अचीव केलेलं होतं. आणि दुसऱ्या नंतर हे 4-5 तारखेला केलं. 18 तारखेला, 18 ऑगस्टला मी सॅटर्डेला 200 किलोमीटर सायकलिंग साठी हायवेला, मी राईड साठी आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला बाहेर पडलो होतो. आणि साधारण विरारच्या पुढे मला एक टोल नाका येतो खानिवडे म्हणून. त्या टोल नाक्याच्याच अलीकडे एक 100 मीटर वरती मला एका ट्रेलरनी मागून धडक दिली. आणि पुढच्या चाकाखाली वाचलो. मी काय झालं म्हणून मी एरोडायमॅनिक पोझिशन मध्ये होतो, हेल्मेट घालून असं वाकून पुढे. मला कळालं नाही मागून काय डॅश झालं, म्हणून मी पुढे गेलो आणि ब्रेक मारला. ब्रेक मारला तसं माझं मागच्या सायकलचं चाक होतं ते स्किड झालं आणि मी बरोबर मागच्या चाकाखाली गेलो. आणि तो ट्रेलर होता मोठा, त्याच्या ट्रेलरची 4ही चाकं माझ्या दोन्ही पायावरून गेली. आणि माझा मग उजवा पाय मध्ये सायकल, दोन्ही पाय असे, दोन्ही, माझा डावा पाय पण आहे माझ्याकडे, पण तो सगळा रिपेअर केलेला. म्हणजे त्याच्यातला TBA, फेब्युला, पूर्ण अँकल, हे सगळं म्हणजे डॅमेज होतं. त्याच्यानंतर सगळं रॉड वगैरे टाकून सगळं म्हणजे आता तो असं केलेलं आहे. आणि उजवा पायाची सेन्सेशन नवच माझी कट झालेली होती, त्यामुळे मला तो
अँप्यूट करावं लागलं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी त्या दिवशी माझ्याबरोबर माझे सायकलिंग वाले बडीज पण होते. दोन माझे बडीज होते की ते पण आयर्नमॅनला आम्ही चाललो होतो एकत्र आयर्नमॅन फिनिश करायला. आणि आम्ही सायकलिंग प्रॅक्टिसला होतो, तर ते माझ्या 1-1.5 किलोमीटर मागे होते आणि त्या दिवशी मी पुढे होतो. आणि मी जसं चाक गेलं तसं उठलो मी, बघितलं तर दोन्ही पायाचा माझ्या स्मॅश झाल्यासारखं झालेलं होतं. सगळं रक्त पडलेलं होतं. सगळ्या हायवेला सर्व गाड्या जात होत्या. कोणी थांबायला कोणी नव्हतं. आणि नंतर एक मारुती व्हॅनवाला काहीतरी आला आणि टोल नाक्यावरती सांगितलं, अरे एक सायकलिस्ट पडलेला आहे वाटतं, काहीतरी असं. टोल नाक्याचा माणूस तो आला माझ्याकडे कर्मचारी आणि बघितलं तर मग मी त्याला बोलला, अरे म्हटलं मी ठीक आहे, तू एक काम कर, अपोजिट साईडला अँब्युलन्स आहे का? कारण माझा तो रूट प्रॅक्टिसचा रूट होता, त्यामुळे मला माहिती होतं की टोल नाक्याला अपोजिट साईडला एक अँब्युलन्स आहे, असते उभी. मग तो मी बोलतोय बघितल्यानंतर मग त्यांनी जाऊन मग ती अँब्युलन्स आणली. नंतर मला वसईला एका लोकल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यांनी सांगितलं इथे काय नाही, तुम्ही यांना मुंबईला हलवा. आणि नंतर मला मग असंच बॉम्बे हॉस्पिटलला हलवलं. मी संध्याकाळी माझं अम्प्युटेशन संध्याकाळी 7 वाजता झालं. म्हणजे 10 वाजता मी सकाळी 6:15ला माझा ऍक्सिडेंट झालेला होता. साधारण 10 वाजले मला बॉम्बे हॉस्पिटलला पोहोचायला. बॉम्बे हॉस्पिटलला पोहोचलो. माझे ऑफिसचे कर्मचारी, माझे मित्र, सगळे मंडळी माझ्या बरोबर, सगळे सपोर्टला होती. सगळे जण जमा झालो. 2 वाजेपर्यंत कॉन्शियस होतो, मला कळत होतं की काय झाले काय नाहीये. 2 नंतर अनकॉन्शियस झालो. नंतर परत पुन्हा 6 वाजता मी परत पुन्हा अ, परत शिवर आलो. परत डॉक्टर आले, मला सगळं परत बघितलं. नंतर डॉक्टर माझ्याकडे येऊन संध्याकाळी मला 7-7:30च्या दरम्यान मला येऊन ना, मी जसे प्रॉस्थेटिक लेग घालतो तसे मला पिक्चर्स दाखवायला त्यांनी सुरुवात केली. मी म्हटलं, सर मला तुम्ही काय करणार ते माहितीये, म्हटलं मला पुढचं आयुष्य माझं कसं जगायचंय मला माहितीये, पण तुम्ही वेळ न घालवता तुम्हाला काय करायचंय ते करून टाका. मला म्हणले, अरे तुझा पाय आम्हाला अम्प्यूट करायला लागेल. म्हणजे नो प्रॉब्लेम, करून टाका. मग डॉक्टरनी मला म्हणाले, एवढ्या कॉन्फिडेंटली तुम्ही कसे बोलता? तर त्याच्या अगोदर मी ज्यावेळेला आयडीबीआयला होतो 2016 मध्ये, मेजर डीपी सिंग माझ्या ह्याच्यामध्ये आले होते आणि आम्ही आयडीबीआयला होतो तर आमच्या 4 मॅरेथॉन आम्ही करतो, मुंबई, दिल्ली, कोची आणि कलकत्ता. तर कोची मॅरेथॉन साठी मी आमचा एक TCO म्हणून ग्रुप आहे, द चॅलेंजिंग वन. हे जे मेजर डीपी सिंग म्हणून जे कारगिल वॉर वॉरियर आहे, त्यांच्यामध्ये बॉम्बलास्ट मध्ये त्यांचा एक उजवा पाय गेलेला आहे माझ्यासारखाच. आणि ते पण इज इंडियाच फर्स्ट ब्लेड रनर आहेत ते. मग त्यांना मी फॉलो करायचो आणि त्या मॅरेथॉनला आम्ही ह्यांना बोलवलेलं होतं. आणि 18 मध्ये मला माहिती नव्हतं की मी 16 मध्ये नॉर्मल असताना मी त्यांच्यावर पेस केलेलं होतं. आणि 18 मध्ये मग ते त्यांना मी बघायचो. मग तेव्हा मला कॉन्फिडन्स होता की अरे, डीपी सर जर पळू शकतात तर मी का नाही पळू शकणार. तर तो एक कॉन्फिडन्स होता. आणि डॉक्टरना म्हणलं, सर करायचंय ते करून टाका, पण वेळ घालवू नका. आणि नंतर मग मग 7:30-8 नंतर वाजता काहीतरी घेऊन मग माझं ते अम्प्युटेशन झालं, हा पाय काढला गेला. अशी एक म्हणजे ऍक्सिडेंटची स्टोरी आहे. 1 वर्षभर बेड रिडन होतो. मला असं एका असं कुशीवर एका साईडला कधी होता येत नव्हतं. अं, सगळं 8-9 महिने माझा म्हणजे माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. बेसिकली मुलं, माझी मिसेस. माझी मिसेसनी म्हणजे माझं सगळं बऱ्यापैकी म्हणजे युरिन वगैरे, कारण सगळं सगळं माझं डायपर मध्ये होतं. तर जसं तिला जशी म्हणजे मला 2 मुलं आहेत, तसं मी पण तिला तिसरा मुलगा होतो. तर वर्षभर तिने माझ्यासाठी सगळं हे सगळं केलं. उभा राहिलो. 1 वर्षानंतर मी परत सेम मला मग प्रॉस्थेटिक मिळालं. प्रॉस्थेटिक वरती मी 5 किलोमीटर पहिली आमचीच मॅरेथॉन, आयडीबीआय फेडरलची मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन, मी 5 किलोमीटर मी प्रॉस्थेटिक लेग वरती पूर्ण केली. आणि हा एक सांगायचं विसरलो की मी जेव्हा हॉस्पिटलला होतो तेव्हा 3-4 दिवशी आमच्या मॅरेथॉनचे ब्रँड अँबॅसेडर सचिन तेंडुलकर, तर ते ब्रँड अँबॅसेडर, तर त्यांना म्हणजे त्यांच्यावर काफी म्हणजे मॅरेथॉन आणि मी त्यांच्या संपर्कात होतो. तर मला 4थ्या दिवशी सचिन तेंडुलकर साहेबांचा फोन आलेला होता. आणि 18 मिनिटं माझ्याशी बोलले. मला त्यांनी म्हणजे काय करायचंय किंवा काय नाही, तुझ्या काय मनात आहे, म्हणजे त्यांनी मला कशी असं आत्मीयता नाही दाखवली. ते मला म्हटले, चल झालंय ते झालंय, पण पुढे काय, आता तुझे काय पुढचे गोल आहेत, कसं करणार आहेस, काय करणार आहेस. तर मी त्यांना सांगत होतो, नाही सर माझं आयर्नमॅन ड्रीम होतं, मला ते करायचं आहे. आणि
मला म्हणले नाही, मग 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 त्याला म्हणते त्याचा कसा कसा तुझा प्लॅन आहे. मी म्हणले ठीक आहे, माझे 5-6 महिन्यात मी माझं प्रॉस्थेटिक मला मिळेल, माझी सगळी रिकव्हरी होईल आणि मी माझं ट्रेनिंग परत चालू करेन. तर तेव्हा ते मला सांगायचे नाही तुझं एवढी म्हणजे पेशन्स ठेवायला लागतील, गडबड करू नकोस. म्हणजे असं सांगून मला त्यांनी म्हणजे बरंच मोटिवेट केलं आणि कसं करायला लागेल तर ह्याच्याबद्दल मला गायडन्स केला. आणि ते त्याच्यात त्यावेळेला ऍक्च्युली त्यांचा फोन आला ही म्हणजे मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि 18 मिनिटं माझ्याशी स्पेंड केली आणि ते एक माझ्यासाठी म्हणजे हे होतं की जेव्हा मी त्या अरे माझा पाय गेला आता पुढे कसं, आणि मी डिप्रेशन मध्ये जाईन आता, माझी पुढची जिंदगी कशी. कारण त्यावेळेला माझं घराचं होम लोन चालू होतं, माझं कार लोन चालू होतं, मुलांची शिक्षण चालू होती, मुलगा इंजिनिअरिंगला होता, छोटा मुलगा पण कॉलेज करत होता. मग आता पुढे काय, मी वसईला राहतो, वसईवरून मी माझं ऑफिस लोअर परेलला आहे. मग मी लोअर परेलला जाऊन मी काम करू शकेन का, या अशा सगळ्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हे होत्या की क्वेश्चन मार्क होता, अरे म्हणजे आता कसं होणार पुढे. पण म्हणजे त्यांचा फोन आल्यानंतर मग थोडासा कॉन्फिडन्स आला. मग मग हे मेजर डीपी सिंग म्हणून होते, ते मला ते कॉन्टॅक्ट मध्ये आले. ते रात्री मला रोज व्हिडिओ कॉल करायचे आणि मला सांगायचे की काय नाही, 6 महिने 1 वर्ष तुझं पेनफुल असेल, नंतर मग इन्स्पिरेशन बनशील तू, असं आहे तसं आहे. पण त्यावेळेला काय ते एवढं पेनफुल होतं, ते सर बोलायचे पण आता त्यांना कधी बोलू शकत नव्हतं कारण ते याच्यातून जाऊन उभे राहिलेले होते आणि सगळं करत होते. पण नॉर्मल माणूस आपल्याला जेव्हा सांगतो अरे असं आहे तसं आहे, तर तो आपण त्याला होता अरे माझा पेन मला माहिती तू काय मला अं, हे करतो असं. पण त्यांना कधी असं म्हणजे कारण ते आधी त्याच्यात गेलेले होते त्यामुळे त्यांना कधी फेस करायचं असं, बोलायचं असं हे होत नव्हतं. पण ते एक माझे म्हणजे माझे म्हणजे जर मी उभा राहायला जे मोटिवेशन आहे तर ते दोघे जण आहेत आणि माझी फॅमिली आणि माझी मित्रमंडळी, असं मी म्हणजे उभा राहिलो. आणि पहिली 5 किलोमीटर मॅरेथॉन केली. त्याच्यानंतर मग प्रॉस्थेटिक वरती मी अशाच बऱ्याचशा 5 किलोमीटर 10 किलोमीटर मुंबई मॅरेथॉन अशा सगळ्या बऱ्याचशा मॅरेथॉन केल्या. त्याच्यानंतर मी जे प्रॉस्थेटिक वापरतो ऑटोबॉक कंपनी आहे, ऑटोबॉक्स, तर त्या लोकांनी मला ब्लेड दिलं प्रॅक्टिससाठी. मग मी ब्लेड वरती धावायला सुरुवात केली. मग ब्लेड वरती मी काही मॅरेथॉन करून मग ऑटोबॉकने मला रनिंग ब्लेड मला स्पॉन्सर केलं आणि असं प्रवास चालू झाला. नंतर मग कोविड आला. कोविडमध्ये बाहेर पडायला चान्स नव्हता. अं, मग कोविडमध्ये मग मी मला स्विमिंगची पण तशी म्हणजे रनिंग बरोबर स्विमिंगची पण आवड होती कारण ट्रायथलॉनकडे मूव्ह झालेलो होतो. मग आमच्याकडे इथे माझे घरत काका म्हणून आहेत जे स्विमिंग म्हणजे माझे कोच म्हणजे. तर त्यांना मी म्हणायचो नेहमी सर काका मला, मी आता एक पाय नाहीये मला पोहायला येईल का. तर मला म्हणायचे नाही येईल ना काय ना. मग मी त्यावेळेला वॉकर होतो, मला क्रचेस वरती चालायला येत नव्हतं. माझी मोबिलिटी आणि वॉकर घेऊन असं डॅमला किंवा ह्याला जाता येत नव्हतं मला. कारण आम्ही ओपन स्विमिंग करतो समुद्रामध्ये. आणि कोविडमध्ये मला मी डॅम वरती मला घेऊन गेले, म्हणजे मी क्रच वरती मी प्रॅक्टिस केली ऍक्च्युली. मी वॉकर सोडून दिला आणि क्रच वरती, मग त्याच्यावर मोबिलिटी झाल्यावर मला डॅम मध्ये घेऊन गेले. आणि मग त्यावेळेला एक पाय नाही तो बॅलन्स कसा, मग तिथून जे सुरुवात झाली प्रॅक्टिस केलं. प्रॅक्टिस करून मग मी पॅरालिम्पिक मध्ये डिस्ट्रिक्ट तिथे खेळलो. त्याच्यानंतर मग स्टेट खेळलो, नॅशनल खेळलो. मग ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मी पॅन पॅसिफिक मास्टर्स मध्ये माझ्या 50 कॅटेगरीमध्ये मी तिकडे 3 गोल्ड मारून आलो. तर असा म्हणजे स्विमिंगचा प्रवास चालू झाला. अं, आणि आता मधून मधून मॅरेथॉन करतो, स्विमिंग करतो. आणि आता मध्येच मी आता 19 मेला आता मी क्रॅबीला 5 किलोमीटर ओशन मॅन करून आलो, 5 किलोमीटर सी स्विमिंग, त्याच्यामध्ये मला गोल्ड मिळालं. तर असा सगळा प्रवास म्हणजे चालू आहे. आणि आता पुढे नॉर्थ चॅनल आयर्लंड टू स्कॉटलंड रिले करायचं आमचं चाललेलं आहे. आम्ही 3-4 पॅरावालेच आहेत, तर आम्ही नॉर्थ चॅनल आम्हाला रिले करायचं आहे. तर असं म्हणजे साधारण माझा जर्नी होता. हा विशाल सर. सर निश्चितच तुमचं खूप जे प्रवास आहे, जीवन प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. आणि सर या सगळ्या जीवन प्रवासात तुम्ही म्हणजे दोन्ही फेज बघितले, म्हणजे एक
हेल्दियर पर्सन आणि आफ्टर ऍक्सिडेंट एक डिसेबल पर्सन. तर हे सगळं अनुभवत असताना सर तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण की जो कधी विसरू शकत नाही. आनंदाचा क्षण म्हणला तर मी 5 किलोमीटर मी मॅरेथॉन करून मला सचिन तेंडुलकर साहेबांनी सोफिटेल हॉटेलमध्ये मला फेलिसिट केलं, त्यांच्याबरोबर पोडियम शेअर केला. तर तो सगळ्यात मला महत्वाचा म्हणजे मोठा आनंद आहे. कारण म्हणजे त्याच्यानंतर मग बऱ्याच समय दिल्लीला मी 10 किलोमीटर धावलो. मग सचिन साहेबांच्या बरोबर तसे मी 4-5 वेळा पोडियम शेअर केलेला आहे. पण जे पहिला जो अगर मोठा आनंद म्हणाल तर मी 5 किलोमीटर मॅरेथॉन मी पूर्ण केली 1 वर्षानंतर उभा राहून. आणि मला सोफिटेल मध्ये सचिन साहेबांनी मला बोलून फेलिसिट केलं. तर तो एक माझा मोठा आनंद. सर याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवनातला वेदनादायक क्षण की जो कधीच विसरू शकत नाही. वेदनादायक क्षण म्हणला तर माझे जे मी 8 महिने जे बेड रिटर्न काढले, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली तेच दिवस माझे थोडेसे पेनफुल होते. तर तेच बोलू शकतो मी. पण नंतर नंतर असं ऍटिट्यूड झालं होतं की पेन जरी आहे तरी मी त्या म्हणजे असं ऍटिट्यूड होतं की बाबा तुझं थांबलं की मग मला सांग. ओके. सर या सगळ्या जीवन प्रवासात जसं एखाद्या दिवा पेटायला एक ठिणगीची आवश्यकता असते, तसं तुमच्या जीवनाला एक बदल घडण्यासाठी किंवा तुम्ही या दिशेने जावं अशी कुठली घटना की ती त्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत आज पोहोचलाय, असा कुठला स्पार्क आहे की जो तुम्हाला खूपच म्हणजे तुमच्या जीवनाचं टर्निंग पॉइंटच बनलाय? टर्निंग पॉईंट म्हणण्यापेक्षा म्हणजे मी तर म्हणजे गोल ओरिएंटेडच होतो पूर्वीपासूनच. आणि टर्निंग पॉईंट म्हणला तर म्हणजे मी जे काय आता जे काही करतोय, तर बेसिकली मला आता एवढं होऊनही मला म्हणजे माझ्या फॅमिलीनी मला कधी रोखलं नाही की म्हणजे अरे आता एवढं झालंय आणि तू कशाला आता. आता पण सगळे जे म्हणजे आता क्रॅबी पण मी म्हणजे आता 19 मेला मी क्रॅबी 5 किलोमीटर पोहलो. इव्हेंटच्या आदल्या रात्रीपर्यंत ना म्हणजे दुपारपर्यंत तिकडे जेलीफिश नव्हत्या. पण त्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला इव्हेंटचं ब्रीफिंग चालू झालेलं होतं, त्यावेळेला एवढ्या जेलीफिश झालेल्या होत्या की दुसऱ्या दिवशी इव्हेंटमध्ये हजारोनी जेलीफिशेस होत्या तिकडे. तर सगळ्या म्हणजे सगळ्या पूर्ण अंगाला बाईट झालेले होते. आणि त्या इव्हेंटमध्ये म्हणजे असे आणि लास्टच्या 300 मीटर वरती मला एक मोठी जेलीफिश चावलेली होती पाठीला. तर त्या जेलीफिश नंतर मी मेडल बेडल सगळं घेतल्यानंतर जस्ट स्टील असं जरा बसल्यानंतर मला तो एवढा झाला की माझा हात उजवा हात माझा पॅरालाइज झाल्यासारखा झालेला होता. तेव्हा 5 तास मी हॉस्पिटलाइज होतो. म्हणजे असे प्रसंग पण म्हणजे थोडेसे साहसी करण्यात फॅमिली मला कधी म्हणजे त्याच्याबद्दल असं कधी अरे हे करू नकोस. तर बेसिकली फॅमिलीचाच सपोर्ट आहे मला. मग दोन्ही मुलं पण माझी आणि मिसेस पण म्हणजे असं फिअर म्हणजे फिअरलेस आहे. म्हणजे कधी तुम्हाला मला असं रोखलं नाही कधी. तर म्हणजे ठिणगी म्हणायला म्हणलं तर त्यांचा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे मी करतोय हेच म्हणावं लागेल. सर हे सगळं करत असताना जसं तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, म्हणजे तुम्ही जे उदाहरण सांगितलं की डॉक्टरांना तुम्ही सांगितलं की जे करायचंय ते लवकर करा, तुम्हाला अँप्यूट करायचं असेल तरी करा. तर ही सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात कुठून आली आणि ती कशी टिकवून ठेवली? पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे ते मी मेजर डीपी साहेबांना मी म्हणजे 16 पासून बघत आलेलो होतो. कारण त्यांची मी स्टोरीज ऐकलेल्या होत्या. तर म्हणजे मला होतं की अरे चल माझा पण पाय गेला डिपिन सारखा, पण ते करू शकतात तर मी का नाही करू शकत. तर तो एक कॉन्फिडन्स होता की डॉक्टरांना अरे सर करायचं तर करा चला. मला म्हणजे प्रॉस्थेटिक वरती लोक कसे आता लाईफ जगतात, तर ते म्हणजे मी 2016 पासूनच बघत होतो. पण माझा ऍक्सिडेंट 18ला झालेला होता. कारण 16 मध्ये मी आमच्याच या TCO चॅलेंजिंग वन डीपी साहेबांचा जो ग्रुप आहे, त्यातल्या जो जो 18 लोकांना मी सगळ्या ऑल ओव्हर इंडिया मधून मॅरेथॉन साठी लिफ्ट केलेलं होतं बाय एअर सगळ्यांना. आणि तिकडे बोलवलं होतं आम्ही. तर त्यामुळे मला म्हणजे तो म्हणजे
पुढचा जीवन प्रवास कसा होता हे त्यावेळेला म्हणजे तिथे म्हणजे पाहिलेलं होतं. म्हणजे मला माहिती होतं की म्हणजे आपल्याला पुढचं लाईफ कसं म्हणजे हे करायचंय. त्यावेळेला बघितलेलं होतं पण फील केलेलं नव्हतं. आता फील करतोय. खूपच सुंदर सर तुमचं, म्हणजे अगदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि इतक्या कमी कालावधीत म्हणजे आधीही जी एनर्जी होती आणि जे तुमचं ड्रीम होतं ते तुम्ही सोडलं नाही, त्याला लागून धरलं. आणि हे सगळं करत असताना खूप मोठे मोठे लोक, मेजर डीपी सिंग सरांसारखे, सचिनजी सरांसारखे जेव्हा तुमच्या सोबत आहेत तर निश्चितच, आणि ते तुम्हाला वेळ देत आहेत, म्हणजे नक्कीच तुमचं कर्तृत्व हे त्या लेवलचं आहे, म्हणूनच ही लोक तुम्हाला त्यांचा बहुमूल्य वेळ देत आहे. तर निश्चितच सर, आज तुमच्याकडून खूप छान अ, असं जीवन प्रवास ऐकायला मिळाला. मी आपल्यासोबत जे आमचे सिनियर रणजित जोशी सर आहे त्यांना विनंती करतो की आधी त्यांनी बोलावं, मग बाकीच्यांनी अनम्यूट करून बोलावं, अशी मी विनंती करतो. रणजित जोशी सर. नमस्कार प्रदीपजी. नम- नमस्कार नमस्कार सर. हे तुमचं म्हणजे सगळ्यात याच्याकरता तुमचं अभिनंदन मी याच्याकरता करतो की मनोवृत्ती जी आहे तुमची ती अत्यंत स्ट्रॉंग आहे. कारण की कोणताही नाही, या वयात तुम्ही जर का 18 मध्ये अपंग झाले, हम्म. एम्पुटी करावं लागलं, आणि त्याच्या आधीची डीपी सरांची मी तुम्हाला इन्स्पिरेशन दिलं, पण त्याच्यातून हो तुम्ही ती हिंमत म्हणजे कोणी इन्स्पिरेशन देऊ नये, स्वतःची हिंमत जी लागते तुम्ही. कारण की हो आमच्यासारखे पहिल्यापासूनचे अपंग काय लढतच राहतात आणि पुढे जातात. बरोबर. तुमच्यासारखा जो माणूस आहे त्यांनी ती कंटिन्युएशन ठेवली, हिंमत ठेवली, याच्याकरता तुमचं सगळ्यात मोठं अभिनंदन. तुमच्या फॅमिलीने त्याच्याकरता प्रोत्साहित केलं. डीपी सरांपासून तुम्ही घेतलेलं इन्स्पिरेशन म्हणून डीपी सरांची म्हणजे निश्चित हे आहे. आणि म्हणून तुमचा जो, कारण की अपंगत्व नंतर येणं हे अत्यंत दुःखदायक त्रासदायक असतं, आणि त्याच्यातून उठणं ते तुम्ही मोठ्या हिमतीने उठणे. अजूनही कॉम्पिटिशन, स्विमिंग, त्याच्यानंतर स्विमिंग शिकले, हे एक गंमतच आहे. नक्कीच तुमचं अभिनंदन, खूप खूप. आणि हा थँक्यू. आतापर्यंतचे जेवढ्यांचे आमचे प्रवास आहे ते कसं आहे की काही काळाचा तुमचं अपंगत्व आहे, तुमच्या एका विशिष्ट वयानंतर आल्यानंतरही तुम्ही ती हिंमत ठेवली आणि पुढे आले, आणि पुढे अजूनही चालू आहे. तर याच्याकरता मी तुमचं अभिनंदन करतो, आणि अनेकांना हे इन्स्पिरेशन तुमच्यापासून मिळेल याची खात्री देतो. थँक्यू सर. नक्कीच. धन्यवाद थँक्यू तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद रणजित जोशी सर. निरंजन जाधव सर. सर नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि नमस्कार. कुंभा सरांची माझी भेट अजून झाली नाही, परंतु आम्ही कम्युनिकेशन मध्ये आहेत फोनवर. आणि हो. सरांचं अनुभव, मोटिवेशन, प्रेरणा या सर्व गोष्टीतनं मी शिकत चाललोय त्यांच्यातनं पण. आणि त्यामुळे सरांचं जे आता सध्याचं कारकीर्द चालू आहे, जे आता त्यांनी जापान का कुठे यायला कॅबीला गेलते, त्याच्यापूर्वीच्या बरेच मॅरेथॉन त्यांचे हे बघितले फेसबुक आणि इतर याच्यातनं. तर बरेचजण आपल्या दिव्यांगत्वावर मात करून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्याकडे स्विमिंग, सायकलिंग किंवा मॅरेथॉन, इतर काही गोष्टी ते इतर दिव्यांग मुलं हे व्यक्ती आहेत ते शिकू शकतात, त्यांच्याकडे प्रेरणा घेऊ शकतील. ते त्यांना नक्की ते मार्गदर्शन पण करू शकतील, एवढी मला खात्री आहे. परंतु कुंभा सरांना भेटायची तर इच्छा अजून पण आहे, पण मुंबईत असून आम्ही एकमेकांना संपर्कात अजून आलो नाही आहे. पण नक्की भेटू आम्ही त्यांना. आणि योग घडावा लागतो कुठल्याही गोष्टीचा, तो योग आला नाही. परंतु आज मी आवर्जून हा प्रोग्राम बघतोय, कारण मी बरेच प्रोग्राम बघितले नाहीत, कारण माझ्याकडे दुसऱ्या काही गोष्टी चालू असतात कामाच्या. पण मी आज प्रदीप कुमार सरांसाठी हा वेळ काढला मुद्दाम, कारण त्यांच्याशी मला संपर्क साधायचा आहे. तो कुठेतरी एक विरंगुळा असतो ना मनामध्ये, की आपल्याला या व्यक्तींना भेटायचं आहे. आपल्याला ती भेट अजून घडून नाही आली आहे, त्याच्यासाठी वाट बघतोय मी. नाही नाही तर सर. कुमार सर, आपले खूप खूप आभार की आपण आज आलात ह्या ह्याच्यामध्ये मंचावर. अशाच मंचाच्या दृष्टिकोनातनं इतर लोकांनाही ज्या काही गोष्टीचं नॉलेज आहे आपण शेअर करतोय. मी पण आता इतर काही ठिकाणी जातच असतो, पण तुमच्याकडनं बरेच लोकांना नक्कीच स्विमिंग किंवा जे स्विमिंग मध्ये मॅरेथॉन्स असतात
त्या गोष्टी या पण सगळ्या संकल्पना बाहेर येण्याच्या लवकरच मिळतीलच. कारण मला वाटतं विशाल सर कदाचित यापुढे अजून एकदा यांचा हे घ्यावा असं माझं मत आहे. आणि त्यावर आवर्जून सगळ्यांना बोलवा. वाटलेस सर तुम्ही सरांचे काही व्हिडिओज आहेत ते अपलोड करून इतरांना दाखवा. कारण त्यानंतर काही व्यक्ती घडू शकतील यातनं. कारण त्यांना ज्यांची इच्छा आहे, मॅरेथॉन आहे, सायकलिंग आहे, किंवा काय म्हणतात समुद्रातील मॅरेथॉन आहे, त्या सर्व गोष्टींचा सरांचा जो अनुभव आहे, त्यांचा जो व्हिडिओज आहे, तो हा लेक्चर आणखी एकदा व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. विशाल सरांना मी नक्की याबद्दल मी विनंती करेन. थँक्यू निरंजन साहेब, आपण भेटूया. कारण बरेच दिवस आपलं चाललेलं आहे, पण कसं की वीकेंडला माझं प्रॅक्टिस असतं, मध्ये ट्रॅव्हल चालू असतो ऑफिसचा, आणि आपल्याला माहित नाही. आपण एक दिवशी नक्की मी वेळ काढून ना तुम्हाला भेटेन, किंवा तुम्ही मग मी असेन त्या दिवशी फ्री, तुम्ही वसईला घरी या माझ्याकडे, आपण भेटूया येस नक्की येस. सर. येस डेफिनेटली सर, डेफिनेटली. या सर. येस. धन्यवाद निरंजन जाधव सर. सर तुम्ही बरं झालं आठवण करून दिली. सरांनी मला आताच व्हॉट्सअपला फोटो शेअर केले, ते मी सर्वांसोबत आता इथं शेअर करतो. मग आपण पुढचे जे पण श्रोते त्यांचं ऐकून घेऊया. सर तो बघत बघत त्याविषयी जर सांगितलं तर बरं होईल. हे मी दिल्ली मॅरेथॉन 10 किलोमीटर पळालो होतो. हे मला प्रॉस्थेटिक ब्लेड मिळाल्यानंतर. तर हे ऑटोबॉक्स प्रॉस्थेटिक ब्लेड आहे. हे मी गोव्याला 21 किलोमीटर गोवा रिव्हर मॅरेथॉन पळालो होतो. हे एक राबीमध्ये मी आता 19 मे ला 5 किलोमीटर सी स्विमिंग केलं होतं. हे क्रॅबीचंच आहे. प्रदीप सर, आपल्याकडे जर क्रॅबीचा छोटासा व्हिडिओ असेल ना आत्ता, तर किंवा हा. नेक्स्ट टाइम नक्की दाखवा की क्रॅबीचा जो भाग होता मॅरेथॉनचा, तो हा. इतर मॅरेथॉन पेक्षा हा कदाचित क्रिटिकल होता. क्रिटिकल म्हणजे ऍक्च्युली आम्हाला इतकं हे वेळ, नाहीये त्यातलं. म्हणजे नाही, इव्हेंट तसा टफच होता. टफ याने इव्हेंट दोन प्रकारे टफ असतो. एक तर म्हणजे तुमचा हाय टाईड आणि लो टाईड तो असतो, पण ते काय पाण्याला फेस करायचं असतं. पण ह्याच्यामध्ये कसं, ह्या वेळेला जेली फिशेसचा खूप त्रास होता. कारण जेली फिश म्हणजे ती बाईट जे करते ना, ती साधारण असं 240 व्होल्टचा आपल्या घरातला कसा शॉक बसतो ना, तसा तो ते अच्छा. स्टिंग तिची लागली ना की तो म्हणजे शॉक बसतो, तसा होता. त्यामुळे तो थोडा क्रिटिकल. बऱ्याच जणांनी म्हणजे सोडून दिलं. मी पण 3.5 किलोमीटरला मी पण सोडायच्या विचारात होतो, कारण हायड्रेशन पण नव्हतं, तेच समुद्राचं पाणी पिलं. पण एक म्हणजे मनात होतं की त्या धर्तीवरती जाऊन जो मागे आपला जो तिरंगा जो पकडलेला आहे, तर तो पकडून जो काय तो फोटो पाहिजे होता, तो मला हवा होता की बरं नाही. आणि नंतर मी परत पुन्हा चालू केलं आणि मी शेवटी फिनिश केलं ते. नाही, पण पाहिलं मी तुमचा व्हिडिओ तो, आणि इव्हन असं तुमचा फेसबुक फॉलो करत असतो. आणि काही गोष्टी मी पण शिकतोय की सर, की जेणेकरून आम्हा लोकांना पण माणूस प्रत्येक गोष्ट शिकायला पाहिजे. त्यातनंच काय काय घडतो, त्यातूनच पुढे येतो आणि इतरांनाही हो. प्रेरणा देतो. त्या नाही नाही, तो माध्यमातून मी ऍक्च्युली चाललेलं आहे. ऍक्च्युली मला पण तेच आहे. जर मी पण बघतो की अरे, जर करू शकतो तर तुम्ही नाही काय करू शकत, किंवा जर तो करू शकतो तर मी का नाही करू शकत. जसं मी डीपी सरांचं सांगितलं, डीपी सर पळू शकतात तर मी का नाही पळू शकत. म्हणजे हा बरोबर. थोडासा हे असला की ना, की आपोआप होऊन जातं ते. येस त्या येस. सगळा मेंटल मेंटल गेम आहे बेसिकली. येस, फिजिकली राहू शकतो आपण. मानसिक हा संतुलन एम्प्रेशन म्हणा, आयदर बाय कोणतेही अपंगत्व मधल्या वयामध्ये आल्यानंतर त्याच्यावर हा, मानसिक संतुलन ठेवून पुढे येणं फार आवश्यक असतं. बरोबर. हे मी ऑस्ट्रेलियामध्ये मी 3 गोल्ड मारले होते. त्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये आपलं इंडियन न्यूज लिंक म्हणून आहे, त्यांनी हे आर्टिकल माझं छापलेलं होतं. 2022, 9 नोव्हेंबर 2022 ला मी तिकडे गोल्ड कोस्टला पॅन पॅसिफिक मास्टर्स मध्ये मी खेळलो होतो. हे वसई विरार आमची मॅरेथॉन 10 किलोमीटर पळालो होतो. हे माझं सर्टिफिकेट 44 मिनिट मध्ये मी 5 किलोमीटर फिनिश केलेलं आहे. फर्स्ट पोच प्लेस 1 आहे माझी. ते माझं फिनिशर मेडल आहे.
हे मला माझ्या दृष्टीने मला हॉट पिक्चर वाटतं माझं. कारण मी पुढे आणि बाकी सगळे मागे म्हणजे हे करतात. हे माझं विनर मेडल आहे. हे आम्ही इंडियामधून आम्ही हे एवढे जण होतो. हे मुंबई सी स्विमर्स म्हणून आमचा एक ग्रुप आहे. तर त्याच्यातले हे होते, हे सगळे. बाकी हे सगळे नॉर्मल आहेत. मी एकटाच तिकडे म्हणजे मुंबई आपल्या पॅरामधनं मी एकटाच इथं इंडियामध्ये होतो. ही आपली बेसिकली इंडिया टीम आहे. आणि मागे बलून दिसतात बघा, तो ट्रॅक होता. मागे बलून दिसतात ना, ऑरेंज आणि ते, तर असा तो ट्रॅक होता. म्हणजे तर असं 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 2 किलोमीटर जायचं, नंतर असं म्हणजे स्क्वेअर केलेलं होतं, असे बलून होते तिकडे. आणि बलूनला हे पकडून तुम्हाला हे सायटिंग करत म्हणजे जायचं होतं. आपल्यासोबत तेजश्री मॅडम आहे, अशोक भानसे सर आणि वन प्लस नावाने. तर प्लीज मी त्यांना पण विनंती करतो की अनम्यूट करून बोल. भानसे सर. सर्वांना हॅलो. नमस्कार. बोला नमस्कार. भानसे सर. सर खूप छान प्रवास सर तुमचा. आणि महत्वाचं म्हणजे सर मी पण मागच्या वर्षीपासून म्हणजे मी पण दिव्यांग आहे 2018 पासून. आणि मेजर डीपी सरांसोबतच पहिली पहिली मी मॅरेथॉन दिल्लीला मागच्या वर्षी 10 डिसेंबरला. तेव्हापासून आता माझ्या सहा मॅरेथॉन झालेल्या आहे. हो, आणि माझं व्हेरी पण गुड. चालू आहे. तर तुमच्यासोबत मला एकदा तरी मॅरेथॉन करायला नक्कीच आवडेल. करूया ना सर, करूया ना. हा. माझं माझं पण आता नवीन ब्लेडचं माझं फिटिंग झालेलं आहे. आता हा, मी पण मी आता सर माझं साधंच आहे, माझं ब्लेड वगैरे नाही लावलं, साधं याच्यावरच करतो सध्या. हा हा हा. मुळात घरातून बाहेर पडणं, मग जी ती सर. मॅरेथॉन पळून करा किंवा चालत करा, पण ती करणं महत्वाचं. डीपी सरांचं तेच म्हणणं होतं, तुम्ही कसंही करा, त्याला काही टायमिंग नाही हा ना, काही नाही, पण चला चलत हा राहा. हा आणि असं जरुरी नाही की मी एवढ्या मिनिटातच मला पूर्ण करायची आहे. नाही मी माझ्या हिशोबाने मी कधी म्हणजे पूर्ण मला करायची बस. सर. ठीक आहे सर, धन्यवाद सर, खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू सर. धन्यवाद सर. भानसे सर वर्ध्याहून आहेत आणि ते फॉरेस्ट मध्ये ऑफिसर होते वन विभागात. आणि ओके. त्यांचं ड्युटी करता करताच ऍक्सिडेंट झाला आणि अम्प्यूट करावं लागलं पाय. अच्छा अच्छा सर, तुम्ही बिलो की अबाव नाही? घुटना नाही सर, मला वरती आहे अजून. म्हणजे गुडगा नाहीये? नाही नाही सर, वरती आहे. हा म्हणजे माझ्यासारखेच अबाव नाही आहे पण. हा, आणि मग सर तुम्ही प्रॉस्थेटिक कोणतं यूज करतात? सर तेच ॲटोबॅकच करतो, 380 आहे माझ्याकडे. अच्छा, 380. ओके ओके. हा. आणि बूट तो आहे, काय ना मला हा, त्याचं नाव ट्रायटन फूट असेल. हा, ट्रॅक अँड फूट सर, बस बरोबर आहे, हं, हं, हं. तेच आहे. मग तुम्ही कुठे पुण्याला बनवलं की मुंबईला? नाही सर, नागपूरला आहे सर आमच्या. नागपूरला, आणि नागपूरला सर बरोबर, नागपूरला सेंटर आहे. हा, सांगायचं म्हणजे माझा रोड ऍक्सिडेंट झाला तर मी अवघ्या 2 महिन्यातच मी लावून घेतला. कारण की ओके. माझा इकडची वेन्स काढून इकडे लावली, पण नाही जुळली ती. हं, जसं हं, ऍक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा पाय कापला. ओके ओके ओके. हा. आणि तुमचं मला एकच विचारायचं होतं का, मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला एवढे 1 वर्ष कसे लागले, पण आता तो प्रवास लांबेल म्हणून काही विचारलं नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला एवढे हे हा. सगळे असताना बा का नाही मिळालं लवकर लवकर दुरुस्त करायचं, हे विचारत होतं. नाही नाही, मला का तुम्ही मला का काय सर, माझा ऍक्सिडेंट झाला तर मी 2 महिन्यामध्ये चालायला लागलो, हा तुम्हाला वर्षभर लागलं. नाही, माझा आणि डाव्या पायाचा पण माझा रॉड टाकलेले होते ना माझ्याकडे. माझा अच्छा टीबीए, फेब्युला, माझा अँकल, हा म्हणजे ह्या पायामध्ये पण सगळं म्हणजे मला उभा राहता, मला जवळजवळ 7-8 महिने मला उभा राहताच आलं नाही. अच्छा अच्छा. ते बोन सगळे जुळल्याशिवाय मांडलेलं होतं सगळं. पण एवढं सगळं असून मी तुम्ही आता एवढे मी तर एकचदा 10 किलोमीटर धावण्याचा प्रयत्न म्हणजे चालण्याचा प्रयत्न केला. 8 किलोमीटरच्या नंतर थोडं हे वाट. आता माझं वय बिन सर हा 62 आहे, 62. तरी मी करतो, हा चालू आहे.
पण सर, पण 62 सर, ते दॅट इज नंबर सर. थँक्यू सर. धन्यवाद भानसे सर. तेजश्री मॅडम बोला. हा, नमस्ते सर. मी जरा थोडं नमस्कार. लेट जॉईन झाले, पण मला असं वाटतंय की हा हा. आम्हाला असं अपंगत्व अगदी जन्मानंतर थोड्या दिवसात किंवा असं आलेलं आहे. आपलं असं अचानक आलेलं अपंगत्व जाणून येतंय, पण तुम्ही अगदी किती सहज ते आम्हाला पण स्वीकारायला शिकवताय. आत्ताच वाक्य 62 हा फक्त नंबर आहे, हो. म्हणजे किती छान आहे. म्हणजे किती साध्या साध्या गोष्टीतनं तुमच्याकडची पॉझिटिव्ह एनर्जी लक्षात येते. मी पूर्ण ऐकीन तुमचं सगळं, कारण मी जरा बाहेर होते. हो हो. थोड्या वेळ म्हणजे वेळानं जॉईन झाले. हम्म. परत आपण म्हटलं म्हणजे मनाचं हे महत्वाचं असते. मनाचं अपंगत्व किंवा काय, म्हणजे तुमच्याकडे बघून अगदी बरोबर. एनर्जी, तुमचे फोटो वगैरे बघून खूप छान वाटलं. म्हणजे असं जरी आपण असलं तरी प्रत्येकात अगदी गेलं पाहिजे म्हणजे, आणि तुमच्याकडे बघून खरंच त्यांनाही प्रेरणा मिळेल. अशीच तुमची प्रगती हो, त्या शुभेच्छा. त्या कधी कोल्हापूरला आलात थँक्यू तर थँक्यू. आमची हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्था आहे, तिकडे भेट देऊ शकताय कोल्हापूरला आलात तर. अच्छा, कोल्हापूरला हो, मी कोल्हापूरला कुठे आहे कोल्हापूरची. ते? मुडशिंगी म्हणून गाव आहे कोल्हापूर पासून, सीबीएस ओके पासून ओके ओके ओके. 10 किलोमीटर आहे. माझा अच्छा अच्छा नंबर, अच्छा. कधी आलात तरी कॉल करा, आम्हाला पण भेटायला आवडेल. चालेल ना, मी विशाल सरांच्याकडून आणि नंबर खूप छान घेईन वाटलं तुमचा. म्हणजे. हो हो, कोल्हापूरला हं? काहीतरी काम नाही, मी असतेच. मी माझं गाव सांगली, माझे पेरेंट्स सांगलीलाच आहेत, त्यामुळे माझं अच्छा, कोल्हापूरमध्ये पण खूप या मित्रमंडळी या आहेत. नक्की या, तर नक्की. हा, आणि म्हणजे अबावनी अँप्युटी किंवा बिलोनी अँप्युटी मध्ये पण काही आपले म्हणजे मित्र आहेत. तर बर. त्यांच्याकडे कधी माझं होतं, येणं होतं. तर तुमच्याकडे नक्कीच आपण हो हो, भेटू. नक्की या. काय तुमचं हो हो. कार्यक्रम असेल तर आमच्या इथे अरेंज करू शकताय संस्थेत वगैरे, काही प्रॉब्लेम चालेल ना, नाही. म्हणजे करूया ना. भेटायला वगैरे येऊ शकताय संस्थेत. हो हो हो, चालेल चालेल. चालेल. आणि छान वाटलं, अगदी थोडा वेळ ऐकलं पण खूप छान वाटलं. पूर्ण व्हिडिओ ऐकेन मी आणि चालेल हे चालेल. करेन. ओके, पुन्हा एकदा ओके, थँक्यू. शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. तेजस्वी मॅडम, मोर्शिंग म्हणजे हेल्पर्स मध्ये का? हो हो, हेल्पर्स. अच्छा. ओके. निरंजन सर काय आपण. हो हो. हा हा. सरांना सांगेन मी, ते जाऊन येतील येतील तुमच्याकडे. हो, तुम्ही पण या. काय प्रॉब्लेम नाही, मी नाही. येऊन गेलो गेल्या वर्षीच. नाही नाही, अजूनही येऊ शकताय, असं काय नाही. नाही, चालू असणार आहे माझं माझा प्रवास थांबणार नाहीये. मी येईन कसं आहे, हेल्पर्स आपण मध्ये. एकमेकाशी भेट, काही काही हो गोष्टी हो. शेअर होतात, काही माहिती मिळते इतरांना. तर आमच्याकडे पण एक मुलगी आहे स्विमर वगैरे, मग असं अच्छा. काही काही खेळाडू वगैरे असतात, त्यांना पण काहीतरी गोष्टी माहिती होतात नाही, बरोबर अशा. बरोबर आपण एकमेकाशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिलंच पाहिजे. बरोबर. त्यामुळे आलात कोल्हापूरला तर बरोबर. नक्की येत जावा, काही प्रॉब्लेम नाही. ग्रुपवरील चालेल सगळ्यांनाच. येस चालेल येस. चालेल. चालेल चालेल, ओके. धन्यवाद तेजश्री मॅडम. OnePlus नावाने कोण जॉईन आहे, प्लीज अनम्यूट करा. तुम्ही एकटेच बोलायचे राहिले. नाही, माझी मेसेज असणार आहे ती. अच्छा, ते असतील तर त्यांना सांगा ना बोलायला. ऍक्च्युली मी बेडरूम मध्ये आहे आणि ती मागे बाहेर हॉलमध्ये डिस्टर्ब नको म्हणून ती बाहेर बसलेली आहे. ओके. हम्म. हॅलो. नाही, आता बाहेर आवाज जात नाहीये. मी एसी. ठीक आहे, काही हरकत नाही सर. सर निश्चितच आज तुमचा जीवन प्रवास ऐकून सगळ्यांनाच नक्कीच एक प्रेरणा मिळाली आहे. आणि सर, ह्या व्याख्यानमालेत आम्हाला दरवेळेस असाच अनुभव येतो की आपल्यासारखे व्यक्ती जेव्हा त्यांचा जीवन प्रवासाचा अनुभव शेअर करतात, तर ते ऐकताना खूप नवीन नवीन गोष्टी कळतात की जीवन कसं जगलं पाहिजे. आणि जसं की फिजिकली डिसेबिलिटी हे नाही तर मानसिकता खूप असते लोकांची की ते हार मानतात. पण आपल्यासारखे लोक जेव्हा अ, सगळं संपल्यानंतर पण उभे राहतात, तर हे अगदी फायटिंग स्पिरिट आहे सगळ्यांसाठीच. असंच आम्हाला अनुभव येतो आणि प्रत्येक वेळेस यातनं जे ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते,
हे सगळं आपण फेसबुक लाईव्ह युट्यूबला असतं. बरेच लोक नंतर येऊन बघतात, आम्हाला प्रतिक्रिया देतात. तर हे खरोखर आम्हाला ही जी मोठी संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच की असे सगळे लोक एकत्र येणं आणि हा संवाद होणं हा खूप गरजेचा आहे. आत्ताच जसं निरंजन जाधव सर म्हटलं की तुम्ही मुंबईत राहून एकमेकांना भेटू शकत नाही, पण या माध्यमातून कमीत कमी थोडासा संवाद झाला आणि त्या संवादातून जर तुमच्या दोघांच्या माध्यमातून अजून तिसऱ्याचा काही फायदा झाला तर हे खूप महत्वाचं होतं. बरोबर. आणि निश्चितच यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे की यातनं एकमेकांशी ओळख, कारण तुमचं एवढं मोठं आयडेंटिफिकेशन आम्हाला माहित नव्हतं, ते आज जाणून घेतलं. त्यातलं काहीतरी कळलं, कारण संपूर्ण जीवन एकाच वेळेस नाही कळू शकत. तर मग हळूहळू तुम्ही जे करतायत तर ते काही प्रमाणात तर कळलं. असं सगळ्यांचं जेव्हा एकमेकांना कळेल तर मग आपल्यासारखी लोक जेव्हा या दिशेने काम करतायत तर मग जेव्हा एकत्र एकमेकांच्या साह्याने हे काम वाढत जाईल तर निश्चितच एकमेकांना फायदा होईल. जे यातनं वंचित आहे त्यांना पण तो फायदा होईल. जसं आता तेजश्री मॅडम म्हटलं की काही स्विमर्सला तुमचं मार्गदर्शन होऊ शकतं, तसं प्रत्येकाचं जी मास्टरी ती एकमेकांना जर मदत झाली त्यातनं तर निश्चितच या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असंच आम्ही म्हणू. आणि आम्ही असं म्हणत नाही की इथं 100 लोक आले आणि 100 बदलले. 100तनं एखादा पण बदलला तर ते खूप महत्वाचं आहे, खूप कारण ते मोठा आहे. त्याचं बरोबर. त्याचं जीवन आहे. आपल्यासाठी एक नंबर आहे, जसं तुम्ही म्हटलं की एक हा नंबर आहे, पण त्या व्यक्तीसाठी त्याचं ते जीवन आहे. त्यामुळे तो इथनं किती बदललं हे सगळं बघून तर हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं असंच आम्हाला जाणवतं सर. आणि खरोखर प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रेरणा मिळत जाते आम्हाला. त्याबद्दल मी सगळ्याच आतापर्यंत जेवढे महानुभाव येऊन गेले त्यांना त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि सर तुमचे स्पेशली आज तुम्ही तुमचा वेळ दिला महत्वाचा तुमच्या कामातून आमच्या पूर्ण संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आभार म्हटलं की मग ते परकेपणा होतो. आपण आता कायम संपर्कात राहूया आणि राहू राहू. निश्चितच जेव्हा जेव्हा तुमची मदत लागेल आम्ही नक्की तुम्हाला आवाज देऊ. नो सर जाता जाता एक प्रॉब्लेम. छोटासा संदेश सगळ्यांना, मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. आणि सर एवढे 99 एपिसोड पर्यंत आलो तर हे सगळ्यांची मदत आहे. आम्ही फक्त सुरुवात केली होती, एक पाऊल उचललं होतं, पण आपल्यासारखी बरीच लोक मदतीला येतात आणि इथपर्यंत आज आम्ही पोहोचू शकलो. हे सगळ्यांचंच यश आहे असंच आम्ही मानतो सर. सर जाता जाता एक छोटासा संदेश, मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. तर छोटासा संदेश सर्वांसाठी जे डिसेबल आहेत किंवा फिजिकली फिट आहेत सर्वांसाठी, की जीवन कसं जगलं पाहिजे तुमच्याकडून सगळ्यांना तो संदेश गेला पाहिजे. सर आवाज येतोय ना माझा? हा. अच्छा, म्हणजे संदेश मला द्यायचा तुम्हालाच आहे. द्यायचा आहे संदेश. येस. संदेश द्यायचा म्हणलं तर मी एवढंच सांगेन की जी काय परिस्थिती आहे त्याच्यावरती रोना धोना काही करत न बसण्यापेक्षा जे माझ्याकडे आहे ते ऍक्सेप्ट करा आणि मी त्याच्यामधून मी काय करू, पुढे कसं जाऊन मी पुढे काय करू शकतो. तर हे करून पुढे गेलं पाहिजे. म्हणजे बेसिकली जे आहे माझ्याकडे ते बघून त्याच्यातून गो फर्दर करा असं. कारण हे रडत बडत बसण्यात मध्ये काहीच अर्थ नाहीये. किंवा मी समजा आता माझा पाय गेला आणि मी रोज 1 तास रडल्यानंतर 2 इंच वाढणार आहे किंवा 4 इंच वाढणार आहे असं काहीच नाहीये. सो बेसिकली आहे ते आहे, ऍक्सेप्ट करा आणि उद्याचा दिवस पुढे काय करायचं हे ठरवत पुढे स्वतःची प्रगती करत जा. खूपच छान सर. अगदी फायटिंग स्पिरिटने तुम्ही
तुमचं सगळं आयुष्य अगदी हसत हसत जगताय आणि अजूनही तुमचे जे ड्रीम आहेत ते कम्प्लीट हो अशी तुम्हाला शुभेच्छा. आणि लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तुम्ही आपल्या देशाचं प्रतिनिधित्व खूप ठिकाणी करावं, ही पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडला. आणि सर निश्चितच आपण संपर्कात राहू. मी तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो आणि त्यात तुमचे जेवढे पण व्हिडिओ क्लिप्स असतील ते शेअर करा, कारण मग ते सर्वांना पोचतील आणि त्यातनं लोक प्रेरणा घेतील. थँक्यू व्हेरी मच. चालेल चालेल. थँक्यू सर. थँक्यू विशाल सर. चलो, थँक्यू एव्हरीबडी.